आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. शिरदवाड येथे यंदाची शिवबसव जयंती एकत्र साजरी करण्यात लिंगायत व मराठा समाजाचा निर्णय. जगद्गुरू महात्मा बसवेश्वर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या महान पुरुषांनी घालून दिलेल्या आचार विचार तत्वे समाजासमोर आणून युवकांमध्ये नैतिक, सामाजिक व धार्मिक मूल्ये रुजण्यासाठी यंदाची शिवबसव जयंती एकत्र साजरी करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन लिंगायत व मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले. आज शिरदवाड येथे आयोजित पत्रकार बैठकीत दोन्ही समाजाच्या वतीने ही माहिती देण्यात आली. निवृत्त प्राध्यापक संजय खोत म्हणाले, सर्व धर्मियांचे गुरु महान पुरुष हे प्रत्येक समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य केले आहेत. जात पात, उच्च नीच, गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता फक्त मानव हाच धर्म असा उपदेश दिला. दोन्ही महापुरुषांची जयंती साजरी करण्यासाठी लिंगायत व मराठा समाज एकत्र येऊन हा उपक्रम सर्वांसाठीच आदर्श असल्याचे सांगितले. निवृत्त प्राध्यापक शशिकांत नलवडे म्हणाले, आजची युवक पिढी अध्यात्माकडे वळणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन शिक्षक ग्रुप व मराठा लिंगायत समाजाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रम हाती घेतलेला आहे. हा उपक्रम यापुढेही युवकांनी पुढे न्यावा व सर्वच समाजासमोर आदर्श निर्माण करावा असे सांगितले. सुनील पडळाळे सर म्हणाले, मोबाईलच्या दुनियेत युवक पिढी भरकटत चालली आहे. आपली भारतीय संस्कृती विसरून पाश्चात्य संस्कृतीकडे वळणाऱ्या युवक पिढीला आपल्या महान पुरुषांचे विचार कळावे व आपल्या भारतीय संस्कृतीचे महत्त्व कळावे यासाठी या ठिकाणी पारंपरिक वाद्य, पारंपरिक वेशभूषा व भारतीय संस्कृतीचा संदेश देणाऱ्या भव्य मिरवणुकीचे आयोजन केले आहे. संजय पाटील म्हणाले, 1 मे रोजी दुपारी 4 वाजता शिवबसव जयंतीचे भव्य मिरवणूक होणार असून यामध्ये 15 अश्व, 11 रथ, पारंपरिक वाद्य, नाशिक, ढोल तसेच जनवाड येथील लेझिम व दांडपट्टा खेळाचे सहभाग आहेत. 30 एप्रिल रोजी आळते येथून येणाऱ्या शिवबसव ज्योतीचे स्वागत होणार असून सर्वच धर्मियांना महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. पत्रकार बैठकीस माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सुरेश खोत, विश्वासराव नलवडे, शीतल पाटील, संजय पाटील, नारायण हिरवे, वसंत हिरेकुडे, आप्पासाहेब इंगळे, प्रकाश पाटील, शिवगोंडा पाटील, आनंदा पाटील, संदीप खोत, काका खरपे, अजित तोडगर, सचिन पडळाळे, राजू कोकणे, आनंद कुडचे, सचिन आंबे, रवी स्वामी, गुणस्वामी, संजय हटकर, किरण पडळाळे यांच्यासह लिंगायत मराठा समाजाचे कार्यकर्ते, महादेव स्वामी कमिटीचे सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप पाटील यांनी केले तर पांडुरंग खोत यांनी आभार मानले. SB न्यूजसाठी बोरगाव मुख्य संपादक शिवाजी भोरे. महात्मा बसवेश्वर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जयंती साजरी करण्यासाठी आपल्या तमाम सर्व गावातील सर्व इथं प्रतिष्ठित नागरिक उपस्थित आहेत. खर तर 12व्या शतकात ज्यांनी समानतेचा संदेश दिला असे महात्मा जगद्गुरू बसवेश्वर महाराज आणि 16व्या शतकात ज्यांनी स्वराज्याची निर्मिती केली, हिंदवी स्वराज्याचे असे छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजे जे एकाने समाज निर्माण करण्याचं काम केलं तर छत्रपतींनी ते समाज टिकवण्याचं काम केलं. अशा 2 महान पुरुषांची जयंती इथं मोठ्या प्रमाणात आणि एकदम समाजाला एक चांगला संदेश देण्याच्या दृष्टिकोनातून उत्सव साजरा करण्याचा जो प्रयत्न आहे त्या सर्व युवकांचं मी मनापासून अभिनंदन करतो व सर्वांनी त्या उत्सवात सहभागी होऊन सर्वांनी मोठ्या प्रमाणात हा उत्सव एक चांगला त्या पंचक्रोशीत चांगला कार्यक्रम झाला असा साजरा व्हावा असं मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि ह्या कार्यक्रमाची रूपरेषा पुढील हे सर्व सर सांगतील पुढे मी हे सांगून ನಮ್ಮದಲ್ಲಿ 2 ಮಹತ್ವದ ವಿಷಯಗಳನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಒಂದು ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಅವರ ಜಯಂತಿ, ಇನ್ನೊಂದು ಜಗದ್ಗುರು ಬಸವೇಶ್ವರ ಅವರ ಜಯಂತಿಯನ್ನು. ನಾನು ಈ ಊರಲ್ಲಿ 61 ವರ್ಷ ಆಯ್ತು. ಪ್ರಪ್ರಥಮವಾಗಿ ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜದವರು ಕೂಡಿ ಮತ್ತು ಮರಾಠ ಸಮಾಜದವರು ಕೂಡಿ ಇಂಥ ಒಂದು ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಭಾಳ ಸಂತೋಷ ಸುದ್ದಿ ಇದು. ಯಾಕಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಥರ ಒಡಕನ್ನು ಉಂಟಾಗ್ತಾ ಇದೆ. ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಕೂಡಿ ಜೀವನ ಮಾಡಿದರೆ ಜೀವನ ಬಹಳಷ್ಟು ಉತ್ತಮವಾಗಿ ನಡೀಬೋದು. ಆದರೆ ಈಗ ಮೊನ್ನೆ ನಾವು ನೋಡಿದ್ದೇವೆ, ಜೈನ್ ಸಮಾಜದವರು ಬಹಳಷ್ಟು ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾಗಿ 8 ದಿವಸವರೆಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿದ್ರು. ಎಲ್ಲ ಜಗತ್ ಮೆಚ್ಚುವಂತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿದ್ರು. ಜಿಲ್ಲೆಯೊಳಗೆ ಬೆಸ್ಟ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿದ್ರು. ಅದೇ ಸ್ಫೂರ್ತಿಯಿಂದ ನಮ್ಮ ಯಂಗ್ ಯುವಕರು ಕೂಡ ಒಂದು ಸ್ಫೂರ್ತಿ ಪಡೆದುಕೊಂಡು ಇಲ್ಲಿ ನಾವು ಕೂಡ ಲಿಂಗಾಯತ್ ಮತ್ತು ಮರಾಠ ಸಮಾಜದವರು ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಜಯಂತಿಯನ್ನು ಮಾಡಿ 2 ಮಹನೀಯರು, ಒಂದು 12ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಬಸವಣ್ಣವರು, 17ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಅವರು. ಇವತ್ತು ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಅವಾಗ ಇಲ್ಲಂದ್ರೆ ನಮ್ಮ ದೇಶ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಏನಾಗ್ತಾ ಇತ್ತು ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ. ಇವತ್ತು ಮೊನ್ನೆ ಕೂಡ ಕಾಶ್ಮೀರದಲ್ಲಿ ಏನಾದ್ರು ನೋಡ್ತೇವೆ. ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಇದ್ದ ಕಾರಣದಿಂದ ನಾವು ಇವತ್ತಿಲ್ಲಿ ಉಸಿರಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಕಾರಣ ಇದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅಂತ ಒಬ್ಬ ಶೂರ ವೀರವಾದ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಅವರು ನಮಗೆ ಅನೇಕ ಮೊಘಲ ವಿರುದ್ಧ ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ನಮಗೆ ಉಸಿರಾಡುವಂತ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಕೊಡುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರು. ಅಂತ ಒಂದು ಮಹನೀಯರ ಜಯಂತಿ ನಾವು ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಬಹಳ ಖುಷಿಯಿಂದ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ತುಂಬಾ ಸಹಕಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಬಸವಣ್ಣವರು 12ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಕೂಡ ಜಾತಿ ಪದ್ಧತಿಗೆ ಹೋರಾಟ ಮಾಡಿದ್ರು. ಅವರು
ಈ ಏನು ಲೋಕಸಭಾ ಇದೆಯಲ್ಲ ಅಂತ ಕಲ್ಯಾಣ ಮಂಟಪದಲ್ಲಿ ಅವರು ಕಲ್ಯಾಣ ಮಂಟಪ ಅಂದ್ರೇನು ಮೋದಿ ಅವರು ಕೂಡ ಮೊನ್ನೆ ಕಲ್ಯಾಣ ಮಂಟಪ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡಿದರು. ಕಲ್ಯಾಣ ಮಂಟಪ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟರಿ ಸಿಸ್ಟಮ್ ಅನ್ನು ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ಹೇಗಿದೆ ಅನ್ನೋದು ಬಸವಣ್ಣ ಅವರು 12ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಹೇಳ್ಕೊಟ್ಟಿದ್ರು. ಅವರೇ ಬಸವಣ್ಣ ಇವತ್ತು ಜಗತ್ತಿಗೆ ಮಾದರಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಅಂತ ಶ್ರೇಷ್ಠ ಮಾನ್ಯರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಜಯಂತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ತುಂಬಾ ಖುಷಿಯ ವಿಷಯ ಇದೆ. ನನ್ನ ಒಂದು ವಿನಂತಿ ಅಂದ್ರೆ ಯುವಕರಿಗೆ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಬಹಳಷ್ಟು ಶಾಂತ ರೀತಿಯಿಂದ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಘರ್ಷಣೆ ಆಗಬಾರ್ದು. ಅನ್ಯ ಜಾತಿಗೆ ನಾವು ದುರಂತ ಯಾವುದೇ ತರ ಹಾನಿ ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡಬಾರ್ದು. ಅನ್ಯ ಜಾತಿ ವಿರೋಧ ಮಾತಾಡುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡಕ್ ಹೋಗಬೇಡಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಬಸವಣ್ಣವರು ಇವನ್ಯಾರು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ, ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದೇ ಇದ್ದ ಹಾಗೆ ಜಾತಿ ಬಗ್ಗೆ ಅವರು ಬಹಳಷ್ಟು ಮಾತಾಡ್ಲಿಲ್ಲ. ಜಾತಿ ಸಿಸ್ಟಮ್ ಬಗ್ಗೆ ಅವರು ಹೋರಾಟ ಮಾಡಿದ್ರು. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಇನ್ನೊಂದು ಜಾತಿ ಬಗ್ಗೆ ಜೈಕಾರ ಹಾಕೋದು, ಅವ್ರು ಬೇದು ಹಿಂಸೆ ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡೋರಿ. ಮಾತ್ ಮೇಲೆ ಕಂಟ್ರೋಲ್ ಇರಲಿ. ಎಷ್ಟು ವಿಜೃಂಭಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಮಾಡಿ, ನಮ್ಮಿಂದ ಇನ್ನೊಂದು ಸಹಕಾರ ಇದೆ ಮಾಡ್ತೇನೆ. ಪ್ರಪ್ರಥಮವಾಗಿ ನನಗೆ ಏನ್ ಬೇಸರ ಅಂದ್ರೆ ಇವೆಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಯುವಕರು ಏನ್ ತಿಂತಾರೆ. ಈಗ ನಾಳೆ ಬಸವ ಜಯಂತಿಗೆ ಒಂದು ದಿವಸ ಅಡ್ವಾನ್ಸ್ ಆಗಿ ಒಂದು 50 ಚೇರ್ ನಾನು ಈ ಸಮಾಜ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡುವಾಗ ಹಿಂಗ್ ಇಲ್ಲ ಅಂತ ಕೆಲಸ ಮಾಡಿ 50 ಬಿಟ್ಟು 100 ಕೊಡ್ತೇನೆ. ಬಟ್ ಯಾವುದೇ ಮೀಟಿಂಗ್ ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾಗಿ ಮಾಡಬೇಕು, ಸಿಸ್ಟಮ್ಯಾಟಿಕ್ ಮಾಡಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ ಯುವಕರು ಇವತ್ತು ಮಾದರಿ ಆಗ್ಬೇಕು ಮುಂದೆ ಬರುವಂತ ಜನರಿಗೆ. ಸೊ ಕೆಲವು ನಿಲ್ಲೋದು ನನಗೂ ಕೂಡ ಕೊಂಡಿರಕ್ಕೆ ಬೇಸರ ಆಯ್ತು. ಯಾಕೆ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಯುವಕರು ಇವರು ನಿಂತು ಭಾಷಣ ಕೇಳಿ ನನಗೆ ಬೇಸರ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾಳೆ 2-3 ದಿವಸದಲ್ಲಿ ನಾವೊಂದು 50 ಕುರ್ಚಿ ಅಥವಾ 100 ಬೇಕಾದ್ರೆ 100 ಕೊಡ್ತೇನೆ. ಕುರ್ಚಿ ತಂದು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮೀಟಿಂಗ್ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡಬೇಕು. ಮತ್ತು ಮರಾಠ ಸಮಾಜದವರು, ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜದವರು ಕೂಡಿ ಮಾಡಿರೋದು. ಅವ್ ಮುಂದ ನಾ ಹಿಂದ ಅಂತ ಮಾಡಕ್ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ಇಬ್ರು ಮಾನ್ಯರದಾವೆ. ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಕೂಡ ದೊಡ್ಡವರು ಮತ್ತು ಬಸವಣ್ಣ ಕೂಡ ದೊಡ್ಡವರು ಅದಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಯಾರು ಕೂಡ ಆ ಕುದುರೆ ಮುಂದೆ ನನ್ನ ರಥ ಮುಂದೆ ಮಾಡಕ್ ಹೋಗ್ಬೇಡಿ. ಅಕಸ್ಮಾತ್ ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ತಪ್ಪಾದ ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ಘರ್ಷಣೆ ಮಾಡಕ್ ಹೋಗ್ಬೇಡಿ. ಮತ್ತೆ ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ತಪ್ಪಿದ್ರೆ ನಾವು ಮತ್ತೆ ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿ ಸರಿಪಡಿಸೋಣ. ಈ ಒಂದು ಎರಡು ಧರ್ಮಗಳದಾವಲ್ಲ, ಯಾವ್ದು ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಮರಾಠ ಇರಲಿ ಅಥವಾ ಬಸವಣ್ಣ ಅವರು, ಮುಂದೆ ಕೂಡ ಬರುವಂತ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ಒಂದಾಗಿ ಹೋಗೋಣ. ಅಕಸ್ಮಾತ್ ಈಗ ತಪ್ಪಾದ್ರೆ ನಾಳೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇಯರ್ ನಮ್ಗೆ ಬೇಡಪ್ಪ ಅಂತ ಅನ್ಕೋ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ಏನು ತಪ್ಪಿದೆ ಇಲ್ಲೇ ಮುಚ್ಚಿ ಹಾಕೋಣ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಬರುವಂತ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಕಾಯಮಾಗಿ ಶಾಶ್ವತವಾಗಿ ನಾವು ಜೀವಂತ ಇರೋವರೆಗೆ ಯುವಕರು ಏನ್ ಮಾಡಬೇಕು, ಇಂಥ ಕಾರ್ಯ ಕೂಡ್ ಮಾಡ್ರಿ. ಸಮಾಜ ಯಾವುದೇ ಕಾರ್ಯ ಕೂಡ್ ಮಾಡ್ರಿ. ನಾನು ಬಹಳ ಶ್ರೀಮಂತ ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ, ನಾನು ಬರ್ತನಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಂತ ವ್ಯಕ್ತಿ. ಧರ್ಮಗೆ ಏನ್ ಬೇಕಾದ್ರೆ ಸಹಾಯ ಬೇಕಾದ್ರೆ ಯಾವ ಬೇಕಾದ ಸಮಯದಲ್ಲಿ ರಾತ್ರಿ 12 ಅಂತ ಕೇಳ್ರಿ, ನಿಮ್ಗೆ ಎಷ್ಟು ಹಣ ಬೇಕಲ್ಲ ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಾನೆ. ನಾ ಇನ್ನೊಂದ್ಸಲ ಹೇಳ್ತೀನಿ, ನಾನು ಶ್ರೀಮಂತ ಅಲ್ಲ ಹೇಳ್ತಾನೆ. ಬಟ್ ನನ್ನ ಕಡೆ ದೇವ್ರು ಸ್ವಲ್ಪ ಬುದ್ಧಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ, ಸ್ವಲ್ಪ ಹಣ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಆ ಹಣನ ಧರ್ಮಸ್ಥಳಕ್ಕೆ ಖರ್ಚು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಿದ್ದಾನೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಹಣದ ಬಗ್ಗೆ ಚಿಂತೆ ಮಾಡಕ್ ಹೋಗಬೇಡಿ. मग ಎಲ್ಲರೂ आर्थिकವಾಗಿ सबल ಆಗ್ರಿ. ಮೊದಲು ಎಲ್ಲರೂ ನಾವು ಒಬ್ಬರೇ ಅಲ್ಲ, ಎಲ್ಲವರೇ आर्थिक. आता सांगतोय हे जे युसलेस राजकारण झालेलं आहे, त्या राजकारणातून सगळ्यांच्या आम्ही एकमेकाची वाट लावून घ्यायला लागलोय. हे लक्षात घ्या. पूर्वग्रह दूषित ठेवू नका. आणि राजकारण जर धरती गेम म्हटलेला आहे, संजू सांगते त्याच्यावर 3-3 तास व्याख्यान देतील. पुष्कळ आपल्या गावात हुशार माणसं आहेत. शिरूकडे सारख्या घराण्याचे आपल्याला गावात मनोहर हिरूकडे विचाराचा धारा आहे. काय तर अवघ्या अप्पा हिरूकडे हे चांगले धोरणात्मक दृष्ट्या त्या काळामध्ये ज्यांनी पुस्तकं आमच्या गावात कोणी वाचले नसतील, एवढी पुस्तकं ही कैलासवासी अप्पासाहेब हिरूकडे यांनी वाचलेले आहेत. मी त्यांच्या जवळ सानिध्यात असल्यामुळं म्हणजे ही जी वाचनीय संस्कृती असेल, किंबहुना चांगल्या ज्या गोष्टी आमच्या गावात घडायच्या असतील. आज मी एवढंच सांगेन या निमित्तानं, पाला एक मी काय जास्त सांगणार नाही, की गाव एकेकाळामध्ये पडले भिंती पावसात भिजून मला वाटतं ಅಲ್ಲಿ ಸಾಮರಸ್ಯ ಬೆಳಿಬೇಕಾಗಿದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅದು ಒಂದು ಈಗಿನ ಒಂದು ಸಾಮಾಜಿಕ ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನು ನೋಡಿದರೆ ಬಹಳ ಅದರ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಯುವ ಪೀಳಿಗೆಯನ್ನು ಅಧ್ಯಾತ್ಮದ ಕಡೆಗೆ ಸ್ವಲ್ಪ ನಾವು ಮನವೊಲಿಸಬೇಕಾಗಿದೆ. ಈ ಒಂದು ಮೊಬೈಲ್ ಸಂಸ್ಕೃತಿ ಅಥವಾ ಇತರೆ ಒಂದು ಏನು ಸಂಸ್ಕೃತಿ, ಕೆಟ್ಟ ಸಂಸ್ಕೃತಿಯಿಂದ ನಾವು ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ವಿಚಾರಧಾರೆಯನ್ನ ನಮ್ಮ ಸಾಕಷ್ಟು ಅನುಭವ ಮಂಟಪದಿಂದ ನಮ್ಮ ಸುಮಾರು ವರ್ಷಗಳ ಶತಮಾನ ಕಾಲದ ಹಿಂದೆನೆ ನಮ್ಮ ಬಸವಣ್ಣವರವರು ಈ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನ ಮಾಡಿದರು. ಆ ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಎಷ್ಟೊತ್ತು ಪ್ರಸ್ತುತ ಈ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಅನ್ನೋದನ್ನು ನೋಡಬೇಕಾಗಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಸಾಮರಸ್ಯವನ್ನು ಬೆಳೆಸಿ ಯುವ ಪೀಳಿಗೆಯನ್ನು ಮುಖ್ಯ ವಾಹಿನಿಗೆ ತರುವಂತಹ ಇಂತಹ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಿಕೊಂಡು ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ಯಶಸ್ವಿ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಯುವ ಮಿತ್ರರು, ಶಿಕ್ಷಕರು, ಎಲ್ಲ ಸಾಮಾಜಿಕ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ನಾವು ಬಹಳ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಚರಿಸಲಿಕ್ಕೆ ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ತಾವು ಸಂಬಂಧ ಇದನ್ನ ಪ್ರಚಾರ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಕೇಳಿ ಮಾತನಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿದ್ರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಂದಿಷ್ಟು मराठा समाज आणि लिंगायत समाज बंधूंना एवढीच मला आनंदाची बातमी सांगायची आहे की हे सगळ्या सर लोकांनी जे ह्यात भाग घेतला आहे हा फार मोठा आनंदाची बाब आहे. कारण यामुळे या कार्यक्रमाला की वेगळी शोभा येणार आहे आणि व्यवस्थितपणा येणार आहे. कारण का आम्हाला तेवढं जमत नाही, तेवढं सरांना आणि सरांचं एवढं काय त्यांनी मोकळं नाही. त्याने फार मोठी जबाबदारी आहे शाळेतली. ती पेलून ही पेलायची एवढ्या हिरिरीनं भाग घेऊन सगळे घडवून आले.
हा फार मोठा आनंद आहे आणि अशाच पद्धतीने त्यांनी ते शेवट कार्यक्रम होईपर्यंत सहकार्य द्यावं आणि इथं सगळं आम्ही पण त्यांना त्यांच्या पाठीशी आहे आणि सगळ्या बांधवाने एकत्रपणे आता आलाय साथ तसंच ते कार्यक्रम शेवट होईपर्यंत प्रत्येकाने साथ द्यावी आणि आम्ही ते हरिजन तुमच्या सगळं पाठिंबा 25 सालामध्ये शिवबसव जयंती साजरी करण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. त्याच्या नियोजनासंबंधी आज आपण जमलेलो आहोत. तर शिवबसव जयंती साजरी करण्यामागचा एक उद्देश आहे की ज्यांना स्वराज्य निर्माण करून रयतेचं राज निर्माण केलं आणि ज्यांनी वचने निर्माण करून संपूर्ण भारत देशामध्ये एक आदर्श निर्माण केला, त्या दोन महामानवांची जयंती आपण साजरी करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्या गावामध्ये समस्त लिंगायत समाज आणि मराठा समाजाच्या वतीनं जे काही नियोजन केलेलं आहे ते नियोजन आपल्यासमोर मी मांडत आहे. तर श्री क्षेत्र आळते येथून आम्ही 30 तारखेला ज्योत आणणार आहोत आणि त्या ज्योत आणण्यामध्ये युवकांचा तसेच सन्माननीय व्यक्तींचा सहभाग असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी जे ज्योत गावामध्ये आणल्यानंतर त्या ज्योतीचा आम्ही सवाल धरलेला होता, तो सवाल आनंदा कुडचे यांनी तो सवाल धरलेला आहे. 3111 रुपयाचा त्यांनी तो सवाल धरलेला आहे आणि त्यांचा मी या समाजाच्या वतीनं पुन्हा एकदा शतशः त्यांचा मी हार्दिक आभार मानतोय. त्यानंतर एक मानाचं महत्वाची गोष्ट म्हणजे की या भव्य मिरवणुकीमध्ये जवळजवळ 13 अश्व सहभागी होणार आहेत आणि त्या राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.